गाडीत बसलं की आपण पहिल्यांदा माहिती सांगतोय क्लच ब्रेक एक्सेलरेटर म्हणजे ABC. ए म्हणजे एक्सेलरेटर, बी म्हणजे ब्रेक आणि सी म्हणजे क्लच. याचा उपयोग कसा केला जातो हे नवीन मेंबरला लगेच शिकणारा कळत नाही. आपण सोप्यात पद्धतीने आपण ही सांगतोय. ओके. ए म्हणजे एक्सेलरेटर. ओके. एक्सेलरेटर काय काम करतोय? फक्त स्पीड वाढवायचं काम करतोय, दुसरं काही काम करायचं नाही. ह्यानं आपला उजव्या पायाने उपयोग करायचा. 2 नंबरला आपला बी म्हणजे ब्रेक. हा ब्रेक काय करतोय? थांबवायचं काम करतोय. जर एकदम अर्जंट लावला असा तर जागेवर पण लागतोय आणि हळूहळू जर आपण दाबला तर लागतोय. ओके. आणि 3 नंबरला सी म्हणजे क्लच. हा क्लच काय करतोय? क्लचचा उपयोग असतो आपल्या गिअर शिफ्टिंग करण्यासाठी, गाडी सुरुवातीला उठवण्यासाठी. जर वाटत काय ते प्रॉब्लेम आला तर हलकासा ब्रेक दाबून पूर्ण क्लच 100% दाबायचा, तो आपली गाडी पूर्णपणे थांबणार आहे. जेवढी गाडीचा पूर्णपणे तिन्हीचा उपयोग महत्त्वाचा आहे. म्हणजे एका पायाचा मला 2 उपयोग होणार आहेत. ओके. एका पायाचा मला 2 उपयोग होणार आहेत. डावा पायाचा फक्त मला क्लचचा उपयोग होणार आहे, क्लचचा. ओके. असं ABC. ए म्हणजे एक्सेलरेटर, बी म्हणजे ब्रेक आणि सी म्हणजे क्लच. हे तिन्ही ऑप्शन आहेत ते पूर्णपणे आहेत. ओके. आता गाडी चालवताना पहिल्यांदा शूज घालायचा नाही. शूज न दाबणं आणि त्वचेनं आपल्या पायानं दाबणं जमीन आसमानचा फरक येतोय. बूट काढायचा आणि पूर्णपणे गाडी चालवायची, तर आपलं तुम्हाला समजेल की बाबा इथं स्पीड किती वाढवायचं आहे, ब्रेक किती दाबायचा आहे. जर शूजनं जर स्पीड दाबलं सा तर ती जास्त वाढत जाणार, त्याचा अंदाज लागणार नाही. त्यामुळे बिगर आपण शूजचं चालवायची गाडी. अशा प्रकारचं चालले तर गाडी पूर्णपणे सोप्या भाषेत लय लवकर गाडी आपली शिकते. ओके.